ठीक आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या गोष्टी बघूया, की आपल्या शरीरामध्ये आपल्याला ठाऊक आहे, की आर-बी-सी असतात. तर ह्या आर-बी-सीची संख्या किती असते मग शरीरामध्ये? तर आर-बी-सीची संख्या असते 25 दशलक्षच्या आसपास. आणि हा जो नंबर हा पाठ ठेवायचा, की आर-बी-सी किती असतात? 25 दशलक्षच्या आसपास आपल्या शरीरामध्ये आर-बी-सी असतात किंवा 25 दशलक्ष. हे दोनही महत्त्वाचे आहेत. यातला हा एकतर हा विचारतील किंवा असं दिलेलं असेल. तर मग लक्षात ठेवायचं आर-बी-सीची संख्या किती असते? 25 दशलक्ष आर-बी-सीची संख्या आपल्या शरीरामध्ये असते. बरोबर? किंवा 25 ते 30 दशलक्ष. आपला जो मेंदू आहे आणि ह्या मेंदूच्या पृष्ठभागावरती चेतापेशींची संख्या किती असते? तर जवळपास ती असते 10,000 दशलक्ष. चेतापेशींची संख्या किती असते बाळा? 10,000 दशलक्ष चेतापेशींची संख्या असते. प्रौढ माणसामध्ये जवळपास 60 ते 90 दशलक्ष पेशी असतात प्रौढ माणसामध्ये. प्रौढ माणसामध्ये जवळपास 60 ते 90 दशलक्ष पेशींची संख्या असते. मग हे तिन्ही आकडे पाठ करायचे. 25 दशलक्ष संख्या आर-बी-सीची असते. बरोबर? 10,000 चेतापेशींची संख्या मानवाच्या मेंदूच्या पृष्ठभागावरती असते आणि प्रौढ माणसामध्ये 60 ते 90 दशलक्ष पेशी असतात. हे जे 3 नंबर आहे, या 3 नंबरवरती परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. हे तिघही नंबर जे आहेत ते पाठ करून घ्यायचे. आपल्या शरीरामध्ये जेवढ्या पण पेशी आहेत त्या अशा एकाला एक जर आपण कनेक्ट जर केल्या ना, तर जवळपास पृथ्वीला 4.5 फेऱ्या कंप्लीट करू शकतो. बघा, इतकी मोठी पृथ्वी आहे आणि या पृथ्वीला एवढ्या आपण 4.5 फेऱ्या कंप्लीट करू शकतो. एवढी पेशींची संख्या आपल्या शरीरामध्ये असते. जे अंड्याचं कवच आहे हे कॅल्शियम कार्बोनेट पासून बनलेले आहेत. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. अंड्याचं कवच कॅल्शियम कार्बोनेट पासून पृथ्वीला 4.5 फेऱ्या होतील. प्रौढ माणसामध्ये 60 ते 90 ट्रिलियन पेशी असतात. मेंदूच्या पृष्ठभागावरती 10,000 दशलक्ष पेशी असतात चेतापेशींची संख्या आणि 25 दशलक्ष ही आर-बी-सीची संख्या असते. बरोबर? त्यानंतर जो मानव आहे, मनुष्य आहेत, मानव असेल किंवा इतर सस्तन प्राणी, या सस्तन प्राण्यांमध्ये ज्या आर-बी-सी असतात त्या आर-बी-सी मध्ये केंद्रक आहे ना, तो केंद्रक नष्ट झालेल्या स्वरूपात असतो. आपल्याला माहिती आहे की आर-बी-सी मी 2-3 वेळा सांगितले, हे पाठ ठेवा, की आर-बी-सी मध्ये केंद्रक नसतो. हा केंद्रक नष्ट झालेला असतो. का बरं? कारण याच्यामध्ये जास्तीत जास्त ब्लड वासावं आणि म्हणूनच या आर-बी-सीचा जो केंद्रक आहे तो नष्ट झालेला असतो. पण हे कोणत्या आर-बी-सी मध्ये? फक्त जे सस्तन प्राणी आहेत त्या सस्तन प्राण्यांच्या आर-बी-सी मध्ये केंद्रक नष्ट झालेला असतो. ज्याच्यामध्ये मानव सुद्धा येतो आणि बाकीचे सस्तन प्राणी याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हे लक्षात राहिलं तर ठेवा, नाही राहिलं तर काही हरकत नाही. मायटोकॉन्ड्रिया हे जे नाव आहे ते अल्टमॅन आणि बेंडा या 2 शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुकणिका हे जे नाव आहे हे कोणी दिलं? तंतुकणिका किंवा ज्याला इंग्लिशमध्ये मायटोकॉन्ड्रिया म्हणतात, हे नाव अल्टमॅन आणि बेंडा हे जे 2 शास्त्रज्ञ त्यांनी दिलं. आपल्या शरीरामध्ये मृत पेशींची जी संख्या आहेत, म्हणजे ज्याला आपण डेड स्किन, बघा आपल्या शरीरामध्ये डेड स्किन निघते, किंवा ज्या मृत पेशी आहेत या मृत पेशींची जी संख्या आहे ती जवळपास 2 केजीच्या आसपास आपल्याला पाहायला मिळते. मायटोसिस म्हणजे पेशी विभाजन. आपण म्हटलं ना, ही जी पेशी आहेत हिचे 2 भाग होतात. अशा 2 पेशी परत यांचं विभाजन होतं, अनेक पेशींची निर्मिती होते, परत यांचं विभाजन होऊन अनेक पेशींची निर्मिती होत असते. याला पेशी विभाजन म्हणतात आणि इंग्लिशमध्ये याला मायटोसिस असं म्हणतात. मायटोसिस म्हणजेच काय? पेशी विभाजन. आणि हा जो पेशी विभाजन होत राहतं, पेशीमध्ये हे पेशींचं विभाजन होत राहतं, हे सांगणारं शास्त्रज्ञ, त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे फ्लेमिंग. फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने पेशी विभाजन होतं हे सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर मग हे जे मी कन्क्लुजनमध्ये काही पॉईंट्स दिलेत तुमच्यासाठी महत्त्वाचे. आर-बी-सीची संख्या असते 25 दशलक्ष, चेतापेशी असतात 10,000 दशलक्ष, प्रौढ माणसांमध्ये 60 ते 90 ट्रिलियन चेतापेशी आपल्याला पाहायला मिळते. पृथ्वीला जवळपास 4.5 फेऱ्या होऊ शकतात. अंड्याचं जे कवच आहे ते कॅल्शियम कार्बोनेट पासून बनलेलं असतं. त्याचबरोबर मानव किंवा जे इतर सस्तन प्राणी आहेत त्या सस्तन प्राण्यांमधलं जे आर-बी-सीचं जे केंद्रक आहे ते नष्ट झालेलं असतं. मायटोकॉन्ड्रिया हे जे नाव आहे ते अल्टमॅन आणि बेंडा या शास्त्रज्ञांनी दिलंय. मृत पेशींची संख्या किती आहेत? 2 केजीच्या आसपास मृत पेशींची संख्या. पेशी विभाजनाला काय म्हणतात? तर पेशी विभाजनाला मायटोसिस म्हणतात. आणि हे कोणी सांगितलंय? तर फ्लेमिंग नावाच्या शास्त्रज्ञाने हे सांगितलंय. ठीक आहे. आता ह्या चॅप्टरचा शेवटचा मुद्दा आपण बघतोय की प्लांट पेशी म्हणजे काय आणि ॲनिमल पेशी म्हणजे काय. प्लांट पेशी आणि ॲनिमल पेशी. बघा, प्लांट पेशी म्हणजे काय आणि ॲनिमल पेशी म्हणजे काय. ठीक आहे. दोघांमध्ये फरक काय? तर प्लांट पेशीमध्ये ना फार महत्वाचं आहे बरं, हा जो पहिला मुद्दा हा फार महत्वाचा आहे, की प्लांट पेशीमध्ये ना सेल वॉल असतात. प्लांट पेशीमध्ये ज्या पेशी भित्तिका आहेत, जो आपण बघितलं होतं बघा, जो आउटर पार्ट आहे,
या आउटर पार्टला आपण सेल वॉल म्हटलं होतं. हा सेल वॉल प्लांट पेशीमध्ये असतो, पण हा जो सेल वॉल आहे, हा जो शेवटचा बाह्य जो भाग आहे तो ॲनिमल पेशीमध्ये नसतो. मोस्ट इम्पॉर्टंट हे पाठ करायचं की जो सेल वॉल आहे हा प्लांट पेशीमध्ये असतो, पण ॲनिमल पेशींमध्ये सेल वॉल पाहायला मिळत नाही. दुसरी गोष्ट, जे वनस्पती असतात, जे प्लांट असतात त्याच्यामध्ये लवके असतात, हरित लवके असतात आणि याच्यातूनच प्रकाश संश्लेषण होत असतं. पण मानवामध्ये प्रकाश संश्लेषण होतच नाही, म्हणजे मानवामध्ये किंवा ज्या ॲनिमल सेल्स आहेत याच्यामध्ये लवक नसतात. जे रिकामे डबे आहेत, ज्याला आपण व्हॅक्युल्स म्हटलं, ते वनस्पतींमध्ये मोठ्या प्रमाणात असतात, कारण त्यांना साठवणूक जास्त करायची असते. पण प्लांटमध्ये या जे डबे आहेत किंवा ज्यांना आपण रिक्तिका म्हणतो त्या पाहायला मिळत नाही. बरोबर. प्लांट पेशींमध्ये ना लैकारिका, ज्याला आपण आत्मघाती पिशव्या म्हटलं, हे ऑटोलिसिस करतं किंवा उद्ध्वस्त करणारं पथक म्हणतं, हे कधी कधी पाहायला मिळतात प्लांट पेशींमध्ये. पण ॲनिमलच्या पेशींमध्ये लैकारिका असता म्हणजे असतातच. इथपर्यंतच्या गोष्टी आहेत. काय लक्षात ठेवलं? याला पेशीभित्तिका असते, याला पेशीभित्तिका नसते. याच्यामध्ये लवके असतात, याच्यामध्ये लवके नसतात. यात रिक्तिका मोठ्या असतात, यात रिक्तिका लहान असतात. याला लैकारिका कधी कधी असतात, पण याच्यामध्ये लैकारिका 100% पाहायला मिळतात. अशा प्रकारे आपलं जे सेल नावाचं चॅप्टर आहे, हे सेल नावाचं चॅप्टर संपतं. ही जी नोट्स आहे ही छानपणे याचा अभ्यास करा आणि याच्यानंतर PYQ सोल्व करा. PYQ सोडवा. 9 PYQ पैकी तुमचे किती बरोबर येतात ते मला सांगा. PYQ सोडवणं महत्वाचं आहे. आणि त्यानंतर मग PYQ ची व्हिडिओ बघा. तोपर्यंत थँक्यू सो मच. पूर्वपरीक्षेमध्ये सेलवरती एक प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. ठीक आहे.